नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगामध्ये किमान पेन्शनमध्ये मोठी वृद्धी। जाणून घ्या सविस्तर वृत्त। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे, कारण एकूण पेन्शनमध्ये मोठी वृद्धी होणार आहे। प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारमार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे। ही वाढ 16,740 रुपये इतकी होणार आहे। सदरची वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे। पेन्शनमध्ये किती वाढ होणार? केंद्र सरकार पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे। सध्या पेन्शनधारकांना किमान 9,000 इतकी पेन्शन मिळते, यामध्ये 16,740 रुपये इतकी वाढ केली जाणार आहे। यामुळे किमान पेन्शन वाढून 25,740 रुपये इतकी होण्याची शक्यता आहे। सदर वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे। यामध्ये महागाई भत्त्याचा देखील अंतर्भाव असणार आहे। यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। नवीन निवृत्ती वेतन योजनांमध्ये देखील बदलाचे प्रस्ताव। नुकतेच केंद्र सरकारने सुरू केलेली यूपीएस पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी किमान 25 वर्षे सेवा पूर्ण आवश्यक असेल तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम इतकी पेन्शन म्हणून निश्चित केली जाईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।